कराड येथील नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने सुरू असलेल्या शारदीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रसिद्ध प्रेरणादायी तसेच शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांनी गुंफले. प्रचंड गर्दी झालेल्या या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रोत्याच्या मनात जगण्याची एक नवी उमेद त्यांनी निर्माण केली. आपल्या वाणीने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. जीवन जगण्याचा मंत्र देताना ते म्हणाले, 24 तास धीरूभाई अंबानीला 24 तास, मग याच माणसांच्या वाट्याला यश का? तुम्ही आम्ही काय यशस्वी होत नाही? असला गुण आपल्या मित्रात असावा. आणि रात्री 3 वाजता जरी आम्ही अडचणीत असो आणि फोन करू, त्यावेळी तो कुठलंही कारण न देता फक्त एवढंच म्हणेल, कुठे याचा सांग. असे 3 गुण ज्या मित्रात आहे ना, असाच फक्त मित्र जपा. आणि कुठली हजारो मित्र जपून काय करायचे? फेसबुकला 5,000 आहेत, इंस्टाला 10,000 आहेत, व्हॉट्सअपचे 160 आहेत. कोण येतो? कोण येतं? कोणी येत नाही. यातलं जीवा भावाची 5च जपा. पण ज्यावेळेस गरज, आणि दुसरं सांगतो, सकाळचे मित्र वाढवा, संध्याकाळचे नाही. आयुष्यात आम्ही सगळं करतो. एखादं कमी करा. अरे परवा दिवशी आमच्या पोरांची परिस्थिती अशी झाली की एका पोरानं बापाचा पगार 25,000, पोरगं कॉलेजला जायला लागलं. कॉलेजला गेल्यानंतर वडिलांना घरी येऊन म्हटलं, बाबा मित्रांच्याकडे सगळे आयफोन आहे, मला पण आयफोन घेतला पाहिजे. असाच बघतो होता. देवाला कायम म्हणायचा, देवा तू माझ्या बरोबरच नसतो कायम. माझी संकट आली ना, तू माझ्याबरोबर कधीच राहत नाही. देव म्हणला, अहो मी तुझ्याबरोबरच असतो कायम. नाही म्हणला, नसतोस तू. देव म्हणला, अरे मी तुझ्याबरोबरच असतो बाळा, मग मला कळायचं कसं की तू माझ्या बरोबर असतो? देव म्हणला, एक काम कर, ज्यावेळेस तुला एखादं संकट येईल ना, त्यावेळे प्रचंड पाऊस होईल आणि प्रचंड चिखल होईल. त्यावेळी तू पाठीमागं बघशील, त्यावेळी तुला 4 पावलं दिसतील, 2 माझी आणि 2 तुझी. चालायला लागतो, एक संकट येतं, संकट आल्या आल्या पाऊस येतो आणि पळ दिशेला पाठीमागं बघतो तर 4 पावलं दिसतात. त्याला विश्वास पडतो, अरे माझा देव माझ्या बरोबर आहे, आता कितीही संकट येऊ दे. आणि परत पुढे गेल्यानंतर एकदा प्रचंड संकट येतो, थकून जातो लढून, आणि त्यावेळेला वाटतं की अरे माझा देव माझ्या बरोबर पाहिजे. आणि पाठीमागं वळून बघतो तर 2च पावलं दिसतात. आणि त्याला प्रश्न पडतो, अरे मला जर ईश्वरानं सांगितलं होतं मी सदैव तुझ्या बरोबर आहे, माझी 4 पावलं पाठीमागं असतील पण 2च पावलं आहेत ना. आणि देवाला परत प्रश्न करतो, अरे ईश्वरा तू म्हणला होतास की मी तुझ्या बरोबर सदैव असेल, पण तू मोठ्या संकटात माझ्या बरोबर नव्हता. देव म्हणला मी तुझ्या बरोबर होतो. अरे मग 2 पावलं कशी? देव म्हणला, ती 2 पावलं होती ती माझी होती. 2 पावलं होती ती माझी होती. या मोठ्या संकटात तू थकला होतास म्हणून मी तुला खांद्यावर घेऊन चालवत होतो. पाठीमागं बघताना जी पावलं घेतली ना, ती 2 पावलं माझी आहे. लक्षात घे मित्रांनो, लक्षात सदैव ठेवा, कितीही संकट येऊ द्या, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.